फार्म आपण बंद करण्याचं कारण काय मेन? मुळात तुमचं म्हणतो आता मला होत नाही वयामानानुसार. आणि आम्ही दोघंच आहे नवरा बायको. आजीला पण थकल्यात. मुलगा पाहत नाही. मुलगा पाहत नाही तुमचा, आणि बरोबर. दोघं बंद करा आता कशाला करताय, किती दिवस करायचे? प्रश्न बाबा ह्या धंद्यामध्ये परवडतं का? परवडतो, 100% परवडतं का? 100%. हाच प्रश्न असतो. आता नवीन तरुण जे नवीन फार्म चालू करतात, मला बेरोजगारी, हे कशाला भरून ठेवलं, कसं परवडणार? म्हशीची खरेदी कशी केली पाहिजे नवीन तरुणांनी? म्हशीच्या हरियाणाच्याच म्हशी पाहिजे. तू म्हणतो टापोटाप म्हशी घेतल्या पाहिजे, दुसऱ्या तिसऱ्या त्याची म्हैस पाहिजे. पहिला रू घेऊ नये. आणि त्याच्यासोबतच प्रश्न आहे, हरियाणाची म्हैस आणि गुजरातची म्हैस ह्याच्यात तुम्हाला काय फरक वाटतो? म्हैस तू खटेळ असती, 2 महिना 2 महिन्यांनी तिला थांबारा सुरुवात. नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय मल्हार डेअरी फार्म पनवेल या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण गाव कुठलं बाबा आपलं? वाकी बुद्रुक संतोषनगर. वाकी बुद्रुक संतोषनगर. मोबाईल बंद करा. या ठिकाणी आलेलो आहे तर बाबांच्या 27 म्हशी आणि 1 टोनगा, बरोबर? 27 म्हशी आणि 1 टोनगा विक्रीसाठी. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्व माहिती व्हिडिओची व्यवस्थित व्हिडिओमध्ये सांगितली जाणार आहे. एक म्हशीची पूर्ण डिटेल. ज्या शेतकरी बंधूंना लॉटमध्ये खरेदी करायचे असतात व लॉटमध्ये खरेदी करण्यासाठी बरेच फोन येतात आपल्याला वेळोवेळी. दुसऱ्या राज्यातून पण फोन येतात. आंध्र प्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक, सोलापूरच्या साईडचे असतील त्या पट्ट्यातून सुद्धा भरपूर फोन येतात मित्रांनो. लॉटसाठी भरपूर गिराईक असतात. आणि ज्या शेतकरी बंधूंच्या लॉटमध्ये म्हशी विक्री करायची असतील तर आपला व्हिडिओच्या तिथं नंबर देणार आहे मित्रांनो. आपल्याला संपर्क करा. तुमचेसुद्धा व्हिडिओ तिथं येऊन काढले जातील. एक म्हशीची पूर्ण डिटेल बाबा सांगा. आणि आपला पहिला एक पूर्ण पत्ता, तुमचं नाव आणि पूर्ण पत्ता सांगा. माझं नाव अशोक गुलाबराव खड, मुक्काम संतोषनगर पोस्ट, वाकी बुद्रुक, तालुका खेड, जिल्हा पुणे. त्यांचा पूर्ण पत्ता आहे बाबा. आता ह्या एक मोबाईल जरा त्यांच्याकडे द्या ना बाबा. तरी ही म्हैस आहे, म्हैस दाखवा बरोबर. हिची काय डिटेल्स आहे बाबा या म्हशीची? ही आता तू म्हणतो 1 महिन्याची खाली झालेली आहे. 1 महिन्याची खाली झाली आहे. दूध किती आता ह्याला? आता सध्या 5-5 लिटर दूध आहे. 10 लिटर दूध चालू आहे. 5-5 लिटर दूध चालू आहे. वासरू आहे? हा, वासरू नाही. वासरू नाही आहे मित्र. हिचं वासरू मिळालं आहे. म्हशीची क्वालिटी बघू शकता, चांगल्या क्वालिटीची म्हैस आहे. हट पाठीमागची साईट वगैरे. आणि सगळ्या म्हशी हरियाणाची खरेदी आहे मित्रांनो. इथाची तिथाची लोकलची एक सुद्धा म्हैस खरेदी नाही आहे. साडातली साईज वगैरे दाखवा. म्हैस दाखवा. ही 1 नंबरची. हिचे डिटेल्स दाखवलेली मित्रांनो. इतकी बी नका जाऊ. ही 2 नंबर. हिची काय डिटेल्स आहे भाऊ 2 नंबरची? 2 नंबर ही आता तू म्हणतो हिला 3-3.5 लिटर दूध आहे. 7 लिटर दूध आहे म्हणजे 2 टायमाचं. आणि लागलेली वगैरे? लागलेली तू म्हणतो 5 महिन्याची गाभण आहे. 5 महिन्याची गाभण आहे मित्रांनो. 7 लिटर दूध आहे. म्हैस बघा, परत बघा एकदा. पातळ चमडीची आणि दूध लाईनची आहे. पायाला थोडा गोळा आहे पण ती बसल्या उठल्याने होत असतं, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. ज्या म्हशीमध्ये बी जे फॉल्ट असेल बाबा तो क्लिअर सांगायचा. नाही फॉल्ट नाही. जर असेल तर सड कमी असेल किंवा सड गेलेला असेल आणि नसेल तर नाही. आपल्याला का शेतकरी बंधूची कोणाची फसवणूक करायची नाही. 2 नंबरची बघा. 3 नंबरची म्हैस दाखवा. मिल्क फेन वगैरे हिची सुद्धा इम्प्रूव्हमेंट आहे, बघू शकता तुम्ही. सगळ्या पातळ चमडीच्या आणि चांगल्या क्वालिटीच्या म्हशी खरेदी करा. हिची डिटेल सांगा बाबा. पहिला 5 लिटर दूध आहे. 1 टायमाचं. 5 लिटर दूध आहे. 2 टायमाचं 10 लिटर दूध आहे. आणि वासरू आहे खाली हिच्या? हिला वासरू पण आहे खाली. लागलेली वगैरे नाही ना? नाही, मोकळी. बिगर वासराची खुराकावर सुद्धा दूध देते. वासरू असेल नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही. 3 नंबर. ही 4 नंबरची म्हैस आहे मित्र, बघू शकता. दुसऱ्या येतातली पार्टी आहे 4 नंबरची. हिची काय डिटेल्स आहे बाबा? हिची 5 महिन्याची गाभण. 5 महिन्याची गाभण सोडलेली. दूध बंद केलेलं आहे आताच. 5 महिन्याची गाभण आहे. सड वगैरे सगळे व्यवस्थित आहे? सगळे. एका सडाला थोडीशी गोळी आहे, औषध उपचार चालू आहे त्याला, म्हणजे मध्ये. सडाला थोडी. पण ज्या बी शेतकरी बंधूंना खरेदी करायची समोर चेक करून खरेदी करा. डॉक्टर चालू आहे. टुबा भरतो आपल्या मस्टडीच्या, त्यांनी सांगितलेलं आहे कव्हर होईल. ज्यांना बी खरेदी करायचं त्यांनी समोर येऊन बघून चेक करा. आणि 4 झालंय. 5 नंबरची म्हैस आहे. बघू शकता तुम्ही. हिची बी क्वालिटी, शिंग वगैरे, शिंगाची साईज हिला चेक करायची. हिला चेक करायची. 3 महिन्याची लागलेली पण चेक करायची ज्यावेळेस. पण आता आपल्याला गाभणच सांगायला देताना तुम्ही चेक करून घ्या. 3 महिन्याची गाभण मित्रांनो. गाभणसाठी भरपूर फोन येतात. हा लॉट द्यायचा आहे पूर्ण. 1-2 म्हशी मिळणार नाही, बरोबर? नाही. 1-2 म्हशी देणार नाहीत. लॉट ज्यांना घ्यायची त्यांनीच परफॉर्मन्स द्या. 1-2 म्हशी कुठल्याही प्रकारे देणार नाहीत, त्याच्यामुळे त्यांचे पैसे होत नाही. 3.5 लिटर दूध. 7 लिटर दूध आहे आणि 3 महिन्याची गाभण आहे. पातळ चमडीची बघू शकता. पाठीमागची साईट वगैरे, सड वगैरे सुद्धा परफेक्ट आहे. शिंगाची साईज, चेहरा वगैरे. हरियाणाची म्हैस प्रॉपर असते ती म्हैस आहे मित्रांनो. 5 नंबर झाली. 6 नंबरची म्हैस आहे. हिला हिला 7 लिटर दूध सोडली. आता 8वा महिना सुरू आहे. 8वा महिना सुरू आहे. मोठ्या मापाची म्हैस आहे, बघू शकता मित्रांनो. सगळ्या म्हशी मला व्यवस्थित दिसतात बघा. पातळ चमडी एकदम आणि मोठ्या साईजच्या. सांभाळ वगैरे सुद्धा बाबांचा चांगला आहे. सगळ्या म्हशीची तब्येती वगैरे चांगल्या आहेत.
म्हैस पूर्ण प्रॉपर दाखवायचा प्रयत्न आहे मित्र. हट हट. 8 नंबरची म्हैस आहे मित्र, हे बघू शकता. चांद्री म्हैस आहे. तिचं काय डिटेल्स आहे बाबा? चेक केलेलं नाही, 4 महिने व्हायला आले. हिला 4 महिने व्हायला आलेले आहेत. चेक केलेलं नाही, पण खरेदी जर झाली तर चेक करून पण भेटेल. दुधावून सोडलेली, दूध बंद आहे हिचं. हिचे डिटेल्स 9 नंबर. हिची काय? हट. 9वा महिना सुरू येईल. हिला 9वा महिना चालू आहे मित्र, बघू शकता तुम्ही. चांगल्या क्वालिटीची म्हैस आहे, तयार आहे. शिंग थोडे खुल्ले येतं. हट हट. 9वा महिना चालू आहे, दूध बंद आहे. दूध लई खाते. 16 लिटर दुधाची गॅरंटी. 16 लिटर दूध दिलेलं आहे का? 16 लिटरची दुधाची क्षमता आहे मित्र. तरी तुम्ही तुमच्या हिशोबाने पकडू शकता. हट. हिला 10वा महिना सुरू. हिला 10वा महिना चालू आहे का? हा, सुरूच होईल आता उद्या परवा. हिला 10वा महिना चालू आहे, बघू शकता. दाखवा म्हैस. हिने किती दूध दिलेलं बाबा 10वा महिन्यावाल्या? तिने किती लिटर? 6 लिटर. 12 लिटर दुधाची क्षमता आहे तिची. साधारणतः 12 लिटर दूध दिलेलं आहे. ही पूर्ण लाईन एक झाली मित्र. सगळा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला सगळी माहिती व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्न आहे. वासरांची लाईन पण इकडे आहेत. एवढेच वासर आहेत का? हा, एवढीची. वासर नाही का त्याचे? नाही. बरं, वासर कुठल्या पियत नाहीत, वासराचा काही विषय नाही. हिची डिटेल सांगा बाबा. हा, ही 5 महिन्याची गाभण आहे. ही 5 महिन्याची गाभण आहे. हा. हिला किती दूध आहे आता? तिला आता जवळजवळ 9 लिटरच्या आसपास. 9 लिटर दूध आहे. 8.5-9 लिटर. 8.5-9 लिटर दूध आहे. 5 महिन्याची गाभण आहे म्हैस, बघू शकता तुम्ही. वेल्यानंतर किती दूध दिले रे बाबा? कोणती? ह्या म्हशीने वेल्यानंतर 7 म्हणजे 14 लिटर दुधाची क्षमता आहे. डोळ्यामध्ये चांद्री आहे. डोक्याला पण चांद्री म्हैस आहे. अशा असतात त्या पंजाब आणि हरियाणाच्या बॉर्डरवर म्हशी भेटतात त्या. हट हट. आता हिला किती? हिचं बघा डिटेल सांगा बाबा. तिकडं वाजार तुम्ही. लावू दे, आत्ताच लावली परवा. हिला का? हा. दूध आता किती? 5-5 देत असेल ना? 5-5 देते दूध. हट हट. 7-7 लिटर 14 लिटरची क्षमता आहे. दाखवा पाठीमागून. हिला 14 लिटर दूध आहे. आत्ताच लागवड झाली का? हा, आत्ताच लागवड झाली. 5-5 चालू आहे आता दूध. फिट बावल्याची आहे. आता 5-5 चालू आहे दूध. हा, 5-5 लिटर दूध चालू आहे. 10 लिटर. 10 लिटर दूध चालू आहे. वेल्यानंतर 14 लिटर. सगळ्या 12, 13, 14 लिटरची. आता ही 3 नंबरची. हिचं काय? या लाईनची. हट हट. एकदम सॉफ्ट चमडीची पार्टी आहे मित्र, बघू शकता. रेशमी कासाची साईज वगैरे सुद्धा, सड सुद्धा अतिशय एक्सलंट क्वालिटीचे आहेत. 5 महिन्याची गाभण. 5 महिन्याची गाभण आहे. दूध बंद आहे का आता? नाही, चालू आहे. दूध चालू आहे. किती चालू आहे दूध? 3.5 लिटर एक टाइम. 3.5 लिटरच्या आसपास दूध चालू आहे. तिला हट पण. हट. म्हणजे 7 लिटर 2 टायमाला. हट. 7 लिटर 2 टायमाच आहे. ती घाबरती जास्त माणसाच्या. म्हशीची पूर्ण बघू शकता, जी एक्सलंट क्वालिटीची मुर्रा आहे ना, ती म्हैस आहे. हट हट पाडे. शहरात समोरून दिसते का बघ जरा चेहरा? दुसऱ्या गटाची पार्टी होईल का? पहिल्यांदा होती ना. हा. दुसऱ्याच वेतात आहे आता. हा. आणि हिची काय डिटेल्स आहे बाबा? त्या शेजारची हिची? ही दुसऱ्यांदा. ही दुसऱ्याच वेतातली. हिची या 3 4 ही दुसऱ्यांदा आहे. गाभण कितीची? ही गाभण किती महिन्याची? कोणती? ही ना, आता ताज्या लागलेल्या आहे. तुम्हाला बघा, हे बघा, ही ताजी लागलेली. हा, सगळ्या तुम्हाला 21-2, 19-1, 17-1 अशा लागलेल्या. हिला किती दूध आहे बाबा? तिला आता 3.5-4. 7 लिटर दूध आहे 2 टायमाचं. हे सुद्धा बघू शकता. अतिशय सुंदर क्वालिटीची. आणि ज्या शेतकरी बंधूंना ब्रीडिंग करायची किंवा सांभाळायच्यात घरी, शौकीन पारड्या आहेत चांगल्या. दूध बी आहे. दूध सगळ्या मशीनचं हातावर आहे. वासरं काही सोडत नाहीत. वासराचं काही हे शॉर्ट नाही आहे. उठ उठ. फार्ममध्ये जास्त वासराची निगा राहतच नाही आहे. हिचं काय आहे बाबा? कोणत्या? हिचे डिटेल्स. हिचे ही किती महिन्याची? आत्ता लागलेली आहे. आत्ता लागलेली आहे, म्हणजे दूध फळलेले आहे. दूध किती आहे तिला? दूध तिला 4-4 लिटर. दूध 4-4 लिटर आहे. 8 लिटर दूध आहे 2 टायमाचं म्हणजे. आणि ही आता सोडली नाही का? ही बघू शकता मोठ्या 9वा महिना आहे. 9वा महिना चालू आहे. 9वा महिना आहे. दूध पिळून काढते तिचं. हिची साईज बघा, तिची पण क्वालिटी बघा. सुंदर क्वालिटीच्या म्हशी. आता बाबाचं सिलेक्शन अतिशय छान आहे. बऱ्याच दिवसापासून, किती वर्षापासून धंदा करता बाबा तुम्ही? 5-6 वर्ष. एक साधारणतः 10 वर्षाच्या आसपास, म्हणजे 5-6 वर्ष, म्हणजे 10 वर्ष गेलेच तुमचे त्याच्यात. तेव्हापासून तिला किती महिने? 9 महिने झाले. 9 महिने पूर्ण झालेले आहेत मित्रांनो. 1च महिना व्यायला बाकी आहे. हिचं काय परत पुढच्या म्हशी जावा? हिचं थांबावर का? हां, ही 4 महिने. 4 महिन्याची गाभण आहे. दूध आहे का? बंद झाली? चालू आहे. 4 महिन्याची गाभण आहे. बघू शकता म्हशी. एक टायमाला आहे का? एकच टाइम आहे का? एक टाइम दूध आहे. हा, एक टाइम चालू आहे. तुम्हाला माहिती द्या ना तुम्ही, पण समोर सांगा ना. जवळ या, सांगायला काय झालं?
हा मी आता तर ही एक टायमाचं दूध आहे मित्र. हिला एक टायमाला किती दूध आहे? किती येईल 4 लिटर दूध आहे एक टायमाचं. परत पुढची लाईन घेऊ बाबा. या इकडं आता. ठीक आहे, ठीक आहे, बरं ठीक आहे. या. या ह्या लाईनची तुम्हाला डिटेल्स देतो. हा या इकडून या. हे बघा हरियाणाची साईज. हा ती लागलेली आहे. ही किती दिवसाची लागलेली आहे? ती 3 महिन्याची होऊन गेलेली आहे आता, पण आज चेक नाही केली चेक तिला. नाही केली पण गाभण आहे. गाभणीची 100% गाभण आहे. हेट. आता करायची होत्या कुणामुळे म्हणलं सगळ्या संगत करू. बरोबर. जे बी सौदा होईल त्यांना सगळ्या चेक करून दिल्या जातील. देऊ ना. हा 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 ज्या निघतील त्या निघतील. गाभण निघतील ती गाभण, खाली निघतील ती खाली. या 5-5 लिटर दूध आहे आता. 10 लिटर आता दूध 10 लिटर दूध आहे 2 टायमाचं. हा वेल्यानंतर किती दूध दिलंय नाही म्हशीने बाबा? तिने 12, 14, 12, 14, 14, पूर्ण 12, जेट 13 ब्लॅक असं. म्हैस आहे. बघू शकता चेहरा वगैरे म्हशीचा अतिशय सुंदर आहे. शेपटाची साईज वगैरे बी आणि मोठी म्हैस आहे. मोठ्या मापाच्या ज्या म्हशी असतात त्या तुमच्या लक्षात आल्या पाहिजेत मित्रांनो. मुर्रा म्हशी ओळखणं शिकलं पाहिजे. हिचं काय डिटेल्स? हिचं वेळेला झाली वाटतं 16 लिटर दूध आहे. 16 लिटर दूध. 10वा महिना सुरू आहे. 10वा महिना सुरू दिसून येते म्हैस वेळेला झाल्यासारखी. तिथं 16 पक्के. 16 लिटर. हा 16 लिटर दुधाची क्षमता आहे मित्र. हाटून वगैरे दाखवली. पाठीमागची साईज बघा कासाची. हा अजून म्हशीला कास करायला थोडा अवधी आहे. हा महिना. शिंग वगैरे पण एकदम व्यवस्थित आहे. सगळ्यात महत्वाचं सगळ्या मशीनच्या तब्येती छान आहेत. कुठली म्हैस हाडकुडी फडकुडी नाही आहेत. सगळ्या मशीनची सोय किंवा खुराकाचं प्रमाण व्यवस्थित आहे. हे चांदरीचं जाफरीचं एकच जाफराबादी दिसली फार्म मध्ये. एवढी एकच आहे. एकच आहे ना? हा 2 आहे अजून तिकडे. हा जाफराबादी म्हैस आहे मित्र. हिची काय डिटेल्स आहे बाबा? 9वा महिना सुरू आहे. हिला पण 9वा महिना सुरू आहे. मोस्टली जास्त म्हशी गाभण आहेत मित्र आणि जास्त महिन्याच्याच गाभण येतात. 9वा महिना म्हणजे एकच महिन्याचा अवधी. हिला वेल्यानंतर किती दूध दिलं बाबा तुमच्याकडे? ती 14 पर्यंत. 14 लिटर पर्यंत दूध दिलंय. आता 1 महिन्याची बाकी. सड वगैरे सगळ्यांचे ह्यांचे पण सगळं अजिबात नाही. कोणा कसं थोडंसं फॉल्ट नाही. सडात काय फॉल्ट वगैरे नाहीये. बाबांनी अतिशय काळजीपूर्वक म्हशी खरेदी केलेल्या आहेत. हिची काय डिटेल्स आहे बाबा समोर लगेच? हा हिला 4था महिना आहे. हिला 4था महिना सुरू आहे. म्हणजे चेक झालेली का नाही? नाही झाली नाही. चेक करायची. 4 लिटर दुधाची क्षमता आहे एका टायमाला. हा हट हट. सोनू नाव आहे हिचं. मावशीने सांगितलंय. हा समोरचीच गौरी. हा तिचं पण 8वा महिना सुरू. गौरीला 8वा महिना. एक बाजू जरा वर दिसते बाबा. का नाही नाही काय नाही काहीच नाही. दूध राहिलं काय साईडला? दूधला पिळायचं. आता हे पिळतेच कधी कधी नाही पिळ. एक साईड थोडी वर आहे पण घेणार आणि तरी खात्री करून घ्या. 9 खात्री करून दूधाला प्युअर. हा दुधाला किती लिटरची क्षमता आहे तिची 16 लिटरची क्षमता आहे. 16 आणि दूध पार आता बळ सोडून दिले. जास्त दिवस पिळले म्हणजे. हा हा 8-9 महिन्यापर्यंत पिळलेली चांगली म्हैस आहे मित्र. नाही 7व्या महिन्यापर्यंत. 7व्या म्हणजे पूर्ण वेळ जाऊन 7वा महिना 7वा राहिला की सुट. आता 9 म्हणजे 10वा चालू आहे का तिला? हा 10वा महिना चालू आहे. नाही 8वा चालू आहे. 8वा चालू आहे का? हा 8वा चालू आहे. 7व्या पर्यंत पिळली तिला. हा 7 महिन्यापर्यंत दूध काढलं म्हणजे लॉंग पिरियड दूध देणारी म्हैस आहे थोडक्यात. जास्त दिवस लागवड झाली तरी दूध देणार आहे. ही तर वेळेला झाली बाबा जवळ आली. हा मग तिला 10वा महिना आहे ना. बघू शकता रेशम कशाला बोलते. क्वालिटी एकदम सॉफ्ट क्वालिटीची म्हैस आहे बाबा. तुमची खरोखोट निवड चांगली आहे. सगळ्या म्हशी चांगल्या क्वालिटीच्या आहेत. तिला हट बघू शकता ही म्हैस वेळेला झालेली. हट हल ही जी की हिने किती दूध दिलेलं बाबा? सुंदरी ही 13-14 लिटर दूध दिलेलं आहे हिने. तिसऱ्यांदा आहे आता. तिसऱ्यांदा खाली व्हायला आहे. एक साधारणतः 5 दिवस पकडा. 4-5 दिवस 8 दिवसाच्या आतच खाली होईल. हिचे पण सड वगैरे व्यवस्थित आहेत. हा सगळ्या पातळ चमडीच्या म्हशी आहेत बाबांच्या. बघू शकता तुम्ही. आणि लई शांत कुणी दूध तळा. म्हणजे रोज माणूस बदली झाला तरी चालते. आणि ह्या 2 गायी आहेत बाबा. उठवा तिला. हिला तू म्हणतो 5 महिने झाले. ही 5 महिन्याची गाभण आहे. हा आणि हिची काय बारकेची? 6 महिने झाले हिला. 6 महिने. बारकीला तू म्हणतो 3 महिने झाले. उठ. हिला आता सध्या 7 लिटर दूध आहे. हिला 5 लिटर दूध आहे म्हणजे 10 आणि हिला 12. ही 5 महिन्याची. ती किती महिन्याची? ती आता तपासून गेली म्हणायची ती. हा म्हणजे गाभण आहे. हा बाबा मशीनची किंमत आपण विचारणार आहे तुम्हाला. पण 2 गायांची वेगळीच किंमत सांगा. हा का मशीनच्या लॉट मध्ये सांगणार का वेगळी सांगता?
वेगळी सांगितलं तर बरं होईल. बर गाय घेणारं गिराईक वेगळं असते. बर कुणाला जर आवडलं तर 2 गाय नीट गाय दाखव, गाय कव्हर कर नीट. हा दोन्ही गाय कोणतरी एखादा येऊन पिकअप मध्ये माणूस भरून घेऊन जाईल. बर 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 मशीनची चालतंय. आपण किंमत वेगळी. किती सांगता किंमत जरा सांगा मला. कायची गायांची हा गायांची दोन्हीची योग्य किंमत सांगा. बाबाला किंमत सांगता समोर घे. इकडे या गायांची योग्य किंमत सांगा. दुधाचे रेट जरा आता सध्या कमी येतं. हा काय किती रुपये रेट चालू आहे आता गायाला डेअरीला? 1.5 लाख घ्यायची दोन्हीची. दोन्हीचे 1.5 लाख रुपये. हा बाबांनी दोन्हीचे 1.5 लाख. ही वेल्यानंतर किती दूध देते बाबा काय मोठी? कोणची ही जवळजवळ बघा 12 एका टायमाची. हा म्हणजे 25 लिटरची गाय आहे. हा 25 लिटरची क्षमता आहे मित्र. मोठ्या आणि- किती वेताची गाय आहे बाबा ही? ही 3ऱ्यांदा. 3ऱ्या वेताची. पिशवीची साईज जरा बघा झोळी. हा आणि चांगली गाय आहे, भोंडी आहे. आणि हिने किती ही दूध दिलं? पहिल्यांदाची. ही पहिला रे. ही नीट 7-7 लिटर दूध दिले एका 14 वेळेला. लिटर 7 ते 8. 7 ते 8 लिटर दूध एका दिलेलं वेळेला. आहे. एका वेळेला. हा म्हणजे ही 10-15 लिटर दूध देते आरामशी. 15 लिटरची आहे समजा. हा आता 20 लिटर दूध द्यायला पाहिजे तिने. हा पुढची आता 20 लिटरची क्षमता द्यायला पाहिजे. पलीकडची बाजू बी घेऊ. टाकून दिलं होतं कुणी उष्टाळी जागावले घरचे. नाही एवढ्या फार्म मध्ये असे 2-3 वासरं तयार झालेच पाहिजेत. पुढची पलीकडची लाईनची डिटेल घेऊ मित्रांनो. तो गेट मधून जायचे का बाबा? हा 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 ये हे इकडून एक तू कर. हिला किती दूध आहे आता? आता ही 4 देते. 8 लिटर. आठवडाच झालाय. आठवडा झाला. खालेली थोडी एक 10-15 दिवसाची कच्ची वेलेली आहे. हा बच्चा मेलेला आहे. हा पण दूध देते 8-9 लिटर. म्हणजे 9 लिटर समजा अजून दूध हवी. हा तर आठवडाच झालाय. आठवड्यात झालेला आहे. मोठी म्हैस आहे. ज्या बी काय गोष्टी आहे सगळ्या क्लिअर सांगितल्या. त्याच्यात बनावट किंवा खोटं काही नाही मित्रांनो. एकदम प्रॉपर फार्मर येतं. सगळ्या मशीनचा फार्म विक्रीसाठी आहे. लॉटमध्ये पर्पज किंवा लॉटमध्ये परफॉर्मन्स जास्त देण्यात येईल. लॉटमध्ये वाल्यांनीच फोन करा. 1-1, 2-2 साठी काही जमणार नाही. हिची काय डिटेल्स आहे? हिची 14 लिटर दूध. 14 लिटर दूध आहे. चालू. आता आता 14 चालू आहे का? चालू आहे. अच्छा. 14 लिटर चालू आहे मित्रांनो. हिला ज्यांना फार्म चालू करायचा आहे त्यांच्यासाठी डायरेक्ट हा सेट तयार होऊ शकतो. 14 लिटर म्हणजे ताजीच समजा हिला. ताजी ही 16 हा समोरची बी म्हैस दाखवा. 16 लिटर. थोडी म्हैस वयाला आहे पण म्हैस दूध लाईनची आहे. बघू शकता कासाचा ठेका वगैरे. 16 लिटर दूध आता तयार आहे. बाहेर हा चालू. 16 लिटर सुद्धा दूध तयार आहे मित्रांनो तिला आता. चांगली दूध लाईनची म्हैस आहे. सडा वगैरे व्यवस्थित दाखवा. तिच्यानंतर हिचे काय डिटेल्स आहे बाबा? हट. ती आता 2 महिन्याची गाभण. ही 2 महिन्याची लागवड आहे. आता दूध आहे तिला आता तू म्हणतो 3-3 लिटर. 3 लिटर म्हणजे 6 अरे. लिटर दूध आहे. हिला 3 लिटर दूध आहे ना हिला. हिला हा 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 हिच्या गळ्याला थोडी साखळी बुडलेली वाटतं बरोबर वरती. हा 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 ते त्याला स्प्रे वगैरे मारून टाका. 2 महिन्याची लागड दूध 6-7 लिटर बरोबर. ही बाबा हे जाफरीची काय डिटेल्स आहे? 10वा सुरू तिला. 10वा का? हा 10वा सुरू महिना मित्र जाफरीला. हट. हिची किती लिटर दूध दिलेलं आहे बाबा जाफरीने? 9वा आहे. 9वा सुरू आहे का? हा. बरं हिने किती दूध दिलेलं वेल्यानंतर? कोणती हिनी? हा तिने सेकंड घेतली होती. सेकंड घेतली होती का? बरं ठीक आहे. पण दुधाला चांगली होती. दुधाला मी चांगली आणली. साधारणतः 12-13 लिटरची म्हैस. आणि टोनगेची काय डिटेल्स आहे बाबा? जाफरा क्रॉस आहे. तो हा जाफरा क्रॉस आहे, पण क्रॉस आहे. सगळ्या म्हशी चेंज गाभण केल्या. सगळ्या म्हशी याच्याकडून लागवड येतात. ब्रिडिंगच्या पर्पज नाही मित्र. आपण म्हशी फक्त गाभण राहा हा पर्पज आहे बाबा बरोबर. बरोबर. सगळ्या म्हशी गाभण ठेवण्यासाठी पर्पजनीच आणलेला जाफरा क्रॉस आहे. हा पूर्ण सेट आहे म्हणजे आपला हा. 27 म्हशी 1 टोनगा. हा. 28 जनावर आहे. हा इकडे या थोडी. तू बरोबर इकडे उभा राहा थोडे. 27 म्हशी आणि 1 टोनगा 28 आणि 2 जर्सी गाय एचएफ. बरोबर. बाबा किंमत काय ठेवली आपल्या शेतकरी बंधूसाठी? किंमत सांगा आकडा हा. कट टू कट. जेणेकरून फोन करून तुम्हाला तकलीफ होऊ नाही. 28 जनावर 2 गायांची वेगळी तुम्ही सांगितलेली आहे. गायांचा विषय संपला. 1.5 लाख रुपये. त्याच्यात काही गुंजाइश होईल समोर आल्यावर थोडंफार मान सन्मान होईल. गायांच्या किमतीमध्ये थोडाफार मान सन्मान होईल समोर आल्यानंतर.
मशीनची 27 मशीन 1 टोन 28 जनावरांची किती किंमत ठेवलेली? 30 लाख रुपये. 30 लाख रुपये मित्र किंमत ठेवलेली आहे. साधारणतः बाबांचं म्हणजे एक रेट बघा कॅल्क्युलेशन. 28 जनावरांची 30 लाख रुपये किंमत. मोस्टली जास्त म्हशी 9 महिन्याच्या गाभण आहेत. किती म्हशी असतात अंदाजे तुमच्या मॅक्झिमम 9 महिन्याच्या गाभण? 9 महिन्याच्या 5 आहेत. हा 9 आणि महिन्याच्या 10व्या 5 म्हशी गाभण आहेत. महिन्याच्या 10व्या महिन्याच्या 3. 10व्या महिन्याचे 3, 5 आणि 3 8. आणि काही 8 महिन्याचे आहेत. 8 महिन्याचे 2. 8 महिन्याचे 2 10 म्हशी 10 हा. झाल्या. त्याच्यानंतर 6 महिन्याच्या जवळजवळ बघा. 6 महिन्याचे किती येतात? 6 महिन्याच्या 1 आणि 2 3 6 महिन्याच्या म्हशी बघा बाबा 4. 4 10 14 म्हशी झाल्या गाभण. हा परत तू म्हणतो 5 महिने तपासलेल्या म्हणजे सगळ्या 20 म्हशीपर्यंत गाभण येतात. 22 ते 20 पर्यंत. 22 ते 20 म्हशी गाभण आहेत मित्र. ही आता ह्या ताज्या आहेत एवढ्या सुटल्या. हा बाबा मी काय बोलतो, तुम्ही 30 लाख रुपये किंमत सांगितली, जास्त वाटत नाही का तुम्हाला? नाही वाटत. कारण काय होईल, गाभण लॉट तुमचा मिक्स लॉट आहे, लमसम मध्ये हा योग्य किंमत शेतकरी बंधू नाही तर आल्यावर करून देताल तुम्ही? दीड थोडंफार कमी करू. हा समोर जर आले तर तुम्ही थोडीफार किंमत कमी जास्त होईल. हा फोन अशाच लोकांनी करा मित्र ज्यांना 28 म्हशीचा पूर्ण लॉट घ्यायचा आहे. त्याच लोकांनी फोन करा. 1-2 म्हशी मिळणार नाही. 1-2 म्हशी देणार नाहीयेत. परत एकदा सांगतो, नवीन फार्म ज्याला चालू करायचा आहे, ज्यांना नवीन धंदा स्टार्ट करायचा आहे त्यांच्यासाठी चांगले आहेत. मोस्टली 20 म्हशी गाभण येतात. 20 ते 22 म्हशी घेणाऱ्याला कुट्टी मशीन सहित देईल, साखळ्यांसहित देईल. पाठ बघा लक्षात ठेवा. आणखी एक त्यांनी ऑफर दिलेली आहे. वेगळं घेणाऱ्यांना कुट्टी मशीन साखळ्या वेगळ्या सगळं दिलं जाईल. हे बघा लक्षात ठेवा, कुट्टी मशीन साखळ्या सगळं दिलं जाईल. कुट्टी मशीन कुठल्या कंपनीचं आहे? ते सारा याचं आहे आपलं बल्लाळचं. मल्हारचं का? बल्लाळ. कुट्टी मशीन सुद्धा दिलं जाईल मित्रांनो. जे शेतकरी बंधू आपल्या चॅनलवर नवीन असतील, आपल्या चॅनल बघत आले असतील मित्रांनो, त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा बाबा पुन्हा एकदा पूर्ण आपला पत्ता सांगा व्यवस्थित. अशोक गुलाबराव कड, मुक्काम संतोषनगर, पोस्ट वाकी बुद्रुक, तालुका खेड, जिल्हा पुणे. या ठिकाणी म्हशी विक्रीसाठी आहेत मित्रांनो. पूर्ण पत्ता व्हिडिओमध्ये कंटिन्यू मोबाईल नंबर आणि व्हिडिओमध्ये पत्ता लावणार आहे. तुम्हाला जर ह्या म्हशी आवडल्या असतील, खरेदी करायच्या असतील तर तुम्ही बिंदास्त बाबांच्या घरी या, फार्मवर या. फार्मचं लोकेशन सुद्धा टाकणार आहे. चाकणपासून मेन रोडलाच आहे नाशिक रोडला. चाकणपासून फक्त 4 किलोमीटरवर फार्म आहे मित्रांनो. एकदम रोड टचला फार्म आहे. रोडलाच गाडी लागते, कुठलीही काय अडचण नाही. ट्रान्सफर वगैरे पूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर कुठेही होईल. त्याच्यामुळे तुम्हाला जर खरेदी करायची असतील तर या बाबांशी संपर्क करा. 30 लाख रुपये किंमत सांगितलेली आहे. किंमत कमी जास्त होईल 100%. समोर या मित्रांनो, म्हशी बघा, सगळी खात्री करा आणि मगच म्हशी ती खरेदी करा. तोपर्यंत नमस्कार. जय महाराष्ट्र.